वाल्मिक कराडवर मोक्का लावा असं म्हटलेलं आहे आमदार सुरेश धस यांनी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये त्यांचं लोकेशन सापडलं आणि फोन कॉल पण त्यांचे पुण्यामध्ये सीडीआर जेव्हा काढले तेव्हा मिळाले, त्यामुळे इतके दिवस पुण्यामध्ये होते असं म्हणावं आणि पोलीस तपासामध्ये कुठेतरी हायगाय करत होते, त्यांना वाचवलं जात होतं। अजिबात नाही वाचवलं जायचा काय संबंध। ऑर्डर SITची झाली, SITची ऑर्डर होऊन प्रत्यक्षात कामकाज चालू होणं, 2च दिवस SITने काम केलं, 2 का 3 दिवस, तिसऱ्या दिवशी तर हे आले। कारण काय बाहेर जनतेला कायदेशीर बाबी माहीत नसतात म्हणून लोकांना जास्त दिरंगाई वाटते। नक्कीच, पण तुम्हाला देखील कुठेतरी दडपण होतं या सगळ्या प्रकरणाला बाहेर काढल्यानंतर आणि दाबण्याचा प्रयत्न झाला, ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप झाले? नाही, कोण दाबू शकतो? मला कोणीच दाबू शकत नाही। दाबणे भेबणे असले ॲटम आपल्या डिक्शनरीत बसत नाहीत, त्याच्यामुळं फक्त आता ताब्यात घेतलेलं आहे, आता चांगली इन्क्वायरी व्हावी आणि हे मोका 302 120B हे सगळ्यामध्ये हे जर बसत असतील तर ह्यांना बसवून घ्यावं, नसतील बसत तर सोडून द्यावं। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुण्यात CID समोर शरण आलाय। वाल्मिक कराड स्वतःच्या गाडीतून CID समोर हजर झाला। CID कडून बीड हत्या प्रकरण खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडची चौकशी झाली। 22 दिवस कुठे होता? CIDच्या अधिकाऱ्यांनी कराडला हा सवाल केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंध आहे का असा देखील प्रश्न वाल्मिक कराडला विचारण्यात आला। खंडणीच्या प्रकरणासंदर्भात देखील CIDने वाल्मिक कराडला प्रश्न विचारलेत। CIDला शरण जाण्यापूर्वी कराडनं एक व्हिडिओ जारी केलाय। केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा कराडचा आरोप आहे। राजकीय द्वेषापोटी माझं नाव बीड हत्या प्रकरणाशी जोडलं जातंय असं कराडचं म्हणणं आहे। हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, कराडनं ही मागणी केली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। दरम्यान CIDची पथकं 15 दिवसांपासून वाल्मिक कराडच्या शोधात होती। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे। सोमवारी वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन समोर आलं होतं, तर वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होतं। त्यानंतर वाल्मिक कराडचा फोन बंद असल्याचंही समोर आलं। 27 डिसेंबरला कराडच्या पत्नीची CID कडून चौकशी करण्यात आली होती। फडणवीसांच्या आदेशानंतर कराड आणि त्याच्या नातेवाईकांचं बँक खातं गोठवण्यात आलं होतं। वाल्मिक कराड शरण, मुंबईत राजकीय घडामोडींना वेग। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुण्यात CID समोर शरण आला। दरम्यान यानंतर बीडच्या 3 आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अमरसिंह पंडित यांनी फडणवीसांची भेट घेतली। वाल्मिक कराडवर मोठी कारवाई करण्याची 3ही आमदारांनी फडणवीसांकडे मागणी केली आहे। सोमवारी धनंजय मुंडेंनी देखील फडणवीसांची भेट घेतली होती। फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीला मुंडे उपस्थित होते। दरम्यान भाजपा आमदार अभिमन्यू पवारांनी देखील फडणवीसांची भेट घेतली होती। बीड हत्या प्रकरणातील जनभावना अभिमन्यू पवारांनी फडणवीसांना सांगितली होती। आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे। आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाहीये वापस, पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं। पण जे काही यामध्ये आरोपी असतील, समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा, आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। बाकीचे अजून आरोपी आहेत ते लवकरात लवकर पकडा, सह आरोपी शोधा, सगळे CDR काढून जे कोणी याच्यात दोषी आहेत ते सगळे